हाय गाईज, सर्वांना माझा नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर मजेतच राहा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी एक गोड पदार्थ बनवित आहे. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही वाटीच्या ऐवजी कपसुद्धा वापरू शकता. मैत्रिणींनो, आत्ताच दिवाळी होऊन गेलेली आहे आणि हा पदार्थ जो आहे ना, प्रत्येकाकडे थोड्याफार प्रमाणात का होईना बनतच असतो. छोट्या मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत गोड पदार्थ हे प्रत्येकांना आवडतच असतात आणि सणवार आले की गोड पदार्थ हे नेहमी बनतच असतात. बऱ्याच लोकांकडचा दिवाळीचा फराळ आता संपतच आलेला आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने हाताने रवा हा मी चाळणीमध्ये फिरवून घेत आहे आणि चाळून घेत आहे. तर अशा प्रकारे माझा हा रवा चाळून झालेला आहे. इकडे 1 वाटी साखर घेतलेली आहे, ती सुद्धा मी आता मिक्सरला फिरवून घेणार आहे. अशा प्रकारे ही पिठी साखरसुद्धा माझी तयार होत आहे. आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तूप घातलं. तूप मी जवळपास पाऊण वाटी घेतलेलं आहे. रवा भाजताना थोडं थोडं तूप त्यामध्ये घालायचं असते आणि अशा प्रकारे मी रवासुद्धा भाजून घेत आहे. थोडी केसर त्यामध्ये घालूया आणि सोबतच 1 चम्मच मी विलायची पावडरसुद्धा त्यामध्ये घालत आहे. केसर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, ती तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. दोन्ही पदार्थ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे जवळपास मला अर्धा तास रवा भाजायला लागलेला आहे आणि खूप छान प्रकारचा रवा भाजून होतो. आणि आता इकडे मी पिठी साखरसुद्धा थोडी चाळणीने चाळून घेत आहे, जेणेकरून त्यामध्ये असले जर साखरेचे काही बारीक कण असले तर ते वगळल्या जातात. आणि अशा प्रकारे ही पिठी साखरसुद्धा माझी छानून झालेली आहे. पिठी साखर टाकताना गॅस ही बंद करून द्यायची आणि रवा हा नेहमी मध्यम आचेवरच भाजायचा असतो. मोठ्या गॅसवर रवा कधी भाजू नये, तो भाजला जात नाही, उलट जळण्याची जास्त शक्यता असते. मध्यम आचेवर भाजलेला रवा हा फार छान पद्धतीने भाजला जातो. तर रवा पूर्णपणे भाजून झालेला आहे. 10 मिनिटाकरिता आपण त्यावर प्लेट झाकून ठेवून देऊया. थोडा पिस्ता घेऊया आणि त्याचे 2 काप करूया. असे छान हिरवा कंच पिस्ता आहे हा. थोडे बदाम आणि थोडे पिस्ता पुन्हा घेऊया. मिक्सरला त्याला दरदरा आपण पिसून घेऊ आणि भाजलेल्या रव्यामध्ये ॲड करून त्यांना मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे हा रवा तयार झालेला आहे. थोडं मिक्सरमध्ये आता याला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरविताना त्यामध्ये थोडं तूप ॲड करायचं, 1 ते 1.5 चमचा. त्यामुळे काय होते की नाही, लाडू बांधायला फार सोपं जाते. बघा, अशा प्रकारे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आता मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता लाडू बांधायला आपण सुरुवात करूया. भाजलेला जो रवा असतो ना, आपण जेव्हा त्याला 10 मिनिटाकरिता थंड करायला ठेवत असतो तेव्हा तो परिपूर्णपणे थंड होत नाही, हलकासा गरमच राहतो. रवा जेव्हा 15-20 मिनटं भाजून झालं त्यावेळेवर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. सोबतच नारळाचा कीससुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी यामध्ये नारळाचा कीस घातलेला नाही आहे. तर बघा, अशा प्रकारे मी लाडू बांधून घेतले आहे आणि दिसायला किती सुंदर आणि गोल दिसत आहे. मस्तपैकी गोड 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 झालेले आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेणार आहे. अशाच प्रकारचे विविध प्रकारचे लाडू आपण सणावारांना तयार करत असतो. तुम्हाला कुठल्या प्रकारचे लाडू पुन्हा बघायला आवडेल ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करून सांगा. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुम्ही प्रथमच आलेले असणार तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या विविध स्वरूपाच्या छोट्या छोट्या रेसिपीज तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे तुमच्या सहकार्याची मला अत्यंत आवश्यकता आहे. ही रेसिपी अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे. झटपट आणि लवकर बनणारे हे रव्याचे लाडू फार लवकरच बनतात. नुकतीच दिवाळी संपलेली आहे आणि त्यामागे आता पाठोपाठ तुळशी विवाहसुद्धा झालेला आहे, पण तरीही आपली कामं काही पूर्ण संपत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या विविध स्वरूपाच्या रेसिपी आपण नेहमी बनवतच असतो. घरामध्ये छोटे मुलं असो किंवा मोठे मुलं असो, प्रत्येकांना विविध स्वरूपाचे पदार्थ खायला नक्कीच आवडत असतात. तर ही साधी आणि सोप्या स्वरूपाची असलेली रव्याच्या लाडूची रेसिपी नक्की बनवून बघा. सोबतच जे मी एका हातानेच लाडू गोल गोल करून घेत आहे ते तुम्ही सुद्धा ट्राय मारून बघा. नक्कीच तुम्हाला मजा वाटणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही माझी रेसिपी तयार झालेली आहे. तर बघा, लाडू किती सुंदर आणि छान दिसत आहेत ते.
व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.